आमची निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात। पुढच्या 10 दिवसात उमेदवारांच्या याद्या जाहीर करू असं सुद्धा सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाचा कारभार हा अत्यंत दुर्दैवी आहे। मतदार आणि जनता याला नक्कीच उत्तर देईल असं सुद्धा सपकाळ म्हणतात। कुलकर्णी नावाच्या अधिकाऱ्याची नार्को टेस्ट करा, मतदार याद्यांसंदर्भातला घोळ बाहेर येईल असा आरोप सुद्धा सपकाळ यांनी केलेला आहे। आणि याच संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय, पाहूया। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। सर, आताच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झालेली आहे। 2 डिसेंबरला नगर परिषदा आणि पंचायतीची जी इलेक्शन्स आहेत ती जाहीर करण्यात आले। कसं बघता, कारण तुम्ही असं सांगितलं होतं की मतदार याद्या जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत इलेक्शन घेऊ नका। काँग्रेस पक्षाने अशा प्रकारचं कुठलं वक्तव्य जरी केलं नसलं तरी आज देशामध्ये गली गली में शोर है और चुनाव आयोग चोर है नावाचा एक आवाज गुंजत असताना पहिले मतदार याद्या दुरुस्त करा आणि मग निवडणुका घ्या ही मागणीने हा एक स्वाभाविक असणारा एक प्रक्रिया आहे। कारण फ्री अँड फेअर इलेक्शन ही करणं आवश्यक आहे। पहिले पुनर्वसन मग धरण असं जे धोरण आहे त्याच धोरणासारखं पोषक या निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमधली धांदली ही त्यातलाच एक मुद्दा होता। मात्र तोच निवडणूक आयोग हे सांगतोय की आम्ही ज्यांचे नाव डबल असतील त्यांच्या नावापुढे आम्ही डबल टिक मार्क करणार आहोत, टिबल असतील तर टिबल करणार आहोत, चौबर असेल तर चौबर करणार आहोत। अरे हा 10 नंबरी कारभार का करता? रणनीती ठरली आहे, आमची तयारी पूर्ण झालेली आहे। आम्ही फक्त निवडणूक आयोगाच्या तारखांची वाट बघत होतोय। आमच्या जवळ पूर्ण 6,500 ठिकाणी उमेदवार उभं करण्याचे पण नावं आमच्याजवळ आहेत। आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये निर्णयाची जी राज्यस्तराची प्रक्रिया आहे तिची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत। तर येत्या निवडणुकांमध्ये आता काँग्रेस आणखीन काय करणार, कशा पद्धतीची रणनीती आखणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।